हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही भगवद्गीतेचे 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग ह्यो पळयत रसची परमात्मो तागेले ज्ञान म्हळ्यार गुह्यातिगुह्य पुराय जना दिवच्यान जे म्हणणे पुराय जना घेवची पात्रत्व म्हणटाची जेव्हा योग्यता म्हणटाची त्या सना म्हूण म्हणटा तशें जावन तें गुह्य ज्ञान ताजे नंतर त्या राजविद्या म्हणालो म्हळ्यार मोक्ष मार्ग मोक्ष प्रधान विद्या जाल्यार देखून ती राजविद्या वरलेली पुराय विद्या अविद्या म्हणून घेता म्हळ्यार कसले देवाले वच्चे आमकां सहाय्यक जावची विद्या सगळे मनुष्य जीवन घेवन येवन मनुष्य जिवनाचे एम कसने तें साधन करूं जावची विद्या देखून ताका राजविद्या म्हणटाची तशी राजगुह्य गुह्याति गुह्य सुरेख सांगली ताणें तशी आतां ते सांगता परमात्मो आनी ताणें सुरवेकची अर्जुनाले म्हणला तुका हे इदम गुह्यतमम म्हूण म्हणटा तो म्हळ्यार हें एक गुह्याति गुह्य आशिल्लें प्रवक्ष्यामी अनसूयवे म्हणालो असूया रहित काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य कोणा ना तांकां मात्र हें विद्या दिवच्या जत्ता म्हूण म्हणटा आनी सांगता कसं म्हूण म्हळ्यार ज्ञान विज्ञान सहितम ज्ञात्वा मोक्षसे अशुभात म्हूण सुरवेका सांगिल्ले वरी ताणें एक अर्जुनाक उत्तर दिला कसलें तुका मेगेले महिमा मेगेले विशयान तूं ज्ञान मान न्हय विज्ञान समेत तुका हांव सांगता विज्ञान म्हळ्यार विशेष ज्ञान यथार्थ ज्ञान तें सांगता म्हूण म्हणला न्हू तशें जावन तो आतां सांगता रस पळयाची मया चितमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः मया ततम् इदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेषु अवस्थितः म्हणटा म्हळ्यार हांगा मया ततम इदं सर्वं म्हळ्यार हें जड चेतन जगत्तू सगळेची सर्व म्हळ्यार जड चेतनात्मक जावन आशिल्ली सगळी सृश्टी त्या परमात्मा निमती व्याप्त जाला म्हणटा तो म्हळ्यार जगद अव्यक्त मूर्ती ना म्हणालो अव्यक्त मूर्ती म्हळ्यार कोण परमात्मो व्यक्त जायना तो आमकां दिसना सांगू जायना चिंत करूं जायना तशें जावन ताका अव्यक्त अचिंत्य म्हणजे तशी तसल एक परमात्मा निमती हें जडचेतनात्मक जगत्तू सृष्टी जाल्ला मात्र न्ही ते सगळे सृश्टींत परमात्मो व्याप्त जाल्ला म्हणटा तो आनी म्हणटा कसो गो तसो हें सकडी मत्स्थानी सर्वभूतानी हे जीव जडात्मक जगत खंयचेस ह्या पुरे मेगेले देहांतू आश्रय घेवनस जाल्यार हांव न च अहम तेषु अवस्थितः त्या पुराय जीव मेगलांत तो आश्रय घेवन आसल्यार हांव तांत भितरी ना आम हें जड चेतनांत ना तशें जाल्यार आमकां हांगा एक संशय येता परमात्मो सर्वत्र व्याप्तू सर्व जिवांगेल अंतर्यामी म्हूण म्हणला न्हू तसल्या तो कसल्याक हांगा जड चेतनांत हांव ना म्हणटा ताजे अर्थ कसले ते पळोवंक आमीत परमात्मो अणु रेणू तृणकाष्ट सगळेची जगत्य अणु रेणू तृणकाष्ट निमती जाल्ले म्हळ्यार तो सूक्ष्मांतू सूक्ष्म तशीच व्हड वस्तांत व्हड अणोरणीयना महतो महीमना म्हणटाची तशी परमात्मा व्याप्त जावन आसा कशी अव्यक्त रुपान म्हळ्यार आमकां दिसना तो दिसना ना ती रिती अव्यक्त न व्यक्त दिसना तो तशें अव्यक्त रुपान परमात्मो व्याप्त जावन आसा म्हणली कुडले आमी देव ना म्हूण म्हणटा पळय केलो अज्ञानी जन ना बा देव कैसा देव दिसना न्हय देव दिसचे तसले योग्यता आमगेले बाह्य चक्षुक ना तशी आमगेले हें बाह्य दोळ्याक देव दिसना देखून आनी ते देवा पळोवन घेवचे पात्रत्व योग्यता आमगेलांतू ना
अर्जुनाक ताणें ती योग्य तो पळोवन ताका तागेलें विराट स्वरूप दाखयलें मात्र न्ही, त्या विराट स्वरूप पळोवचें बाह्य चक्षून जायना म्हणून अर्जुना ताणें एक दिव्य दृश्टी दी निवें. तशीच देव सर्व कडेन व्याप्त जावन आसा. आमकां तें कळका. तशें जाल्यार मात्र देवाल वयर आमगेली प्रिती चड जाता. म्हूण देव दिसना नातल्या कळची कशी? देव दिसना नातल्या रे देव आस म्हूण म्हळ्यार आमगेल्या मना येवका. आनी देव दिसूंका जाल्यार एक भक्ताक तागेले अनन्य भक्तीक देव मेचून ताका दिसू पुरो. जाल्यार कशी म्हूण म्हळ्यार ताका इश्ट आसल्यार मात्र. हांव कोणा दिसका म्हूण म्हळ्यार इश्ट परमात्मा आसल्यार रे म्हळ्यार ताजेर तूं परमात्मा कोणा अनुग्रह करता तांकां मात्र दिसता तो म्हूण सांगून. तशी आमकां एक पद्य आसा, एಳ್ಳು ಕೊನೆಯು ಮುಳ್ಳು ಮೊನೆಯು ಪೊಳ್ಳು ಬಿಡದ ಒಳಗೆ ಹೊರಗೆ म्हणून. एಳ್ಳು ಕೊನೆ म्हळ्यार सूक्ष्म, मुळ्ळू मोने म्हळ्यार आनीकी सूक्ष्म. म्हळ्यार देव सूक्ष्माती सूक्ष्मांतू समीत व्याप्त जावन आस म्हूण सांगून. पೊಳ್ಳು बिडदे ಒಳಗೆ ಹೊರಗೆ एक चूर जाग सोणानशी भितरी भायरी म्हळ्यार पिंडांडांतूय ब्रह्मांडांतूय तो व्याप्त जावन आसा. जाल्यार सर्व कडेन व्याप्त जावन आशिल्लो देव आमकां दिसना. देव आमकां दिसूंका जाल्यार देवाक आमगेले वयर खुशी जावका, देवाक आमगेले वयर प्रीत आसूंका. कशी प्रीती आसची देवान? देवाल प्रीती आमी कशी प्राप्त करून घेवची? म्हळ्यार कसल करतनाय विष्णू प्रित्यर्थम आमी कसं करताची पुराय परमात्माल प्रिती खातीर म्हूण सांगून आमी काम केल्ली म्हूण जाल्यार सर्व परमात्माक आमी अर्पण केल्ली म्हूण जाल्यार देवा आमगेले वयरी प्रीत येता, खुशी जाता. तशी आतां तसल्यार देवाक खुशी जावका जाल्यार आतां आमी भगवद अर्पित कर्म करता. भगवद अर्पित कर्म करता जाल्यार कसं करून आमी परमात्मा अर्पण करूं येतवे ना. तशें कसं करता? परमात्मान सांगिल्लें कर्म कसं सांगला ताणें विहित कर्म करता म्हूण म्हणला. विहित कर्म करल्यार ते आमगेले धर्म आमी आचरण केल्ल्या वरी जाता. कितली चंद कोण सांगला पळय. परमात्मा खुश जावका जाल्यार आमी आमगेले धर्म आचरण करता. धर्म सोडूनच केन्ना जाल्यार धर्माक चुकी जावन आमी चलूनच जाता. तेन्ना परमात्माक आमगेले वयर प्रीत येता. मत्त स्थानी सर्व भूतानी म्हणलें सर्व जीव समूह मेगेल आश्रयांतू आस म्हूण म्हळ्यार ताजे अर्थ कसो गोतसवे. तांणी पुरे अस्वतंत्र हांगा तितले आमी लेखुका. हाजे पशी पुढे परमात्मान सांगला हांव सर्वत्र व्याप्त जावन आसा आनी सर्व जनालंतर या आमी जावन आसा. ताणें म्हणला पळय मयी प्रोतम इदम सर्वम सुत्रे मणिगणा इव म्हणून. सर्व जीव जडात्मक जगतू हावेची एक सूत्र आधारार कशी मणी रबल्यांची पळय तशी हें जीव जडात्मक सृश्टी मेगेल आधारार रबला म्हूण सांगून ताणें सांगला पळय. हांगाय मत्तस्थानी सर्व भूतानी म्हळ्यार एक रितीर तशी लेखू येता. कसं रे सर्व जीव समूह तागेले आश्रयांत आस. जाल्यार ह्या श्लोकांत आमी कशी अर्थ करून घेवका म्हळ्यार तागेले आश्रयांत आसची म्हळ्यार कसलो अर्थ ताणें सांगिल्ली तशी आमी चलताची. आतां आमी कोणाले आश्रय आसची म्हळ्यार कसं न्ही. आतां एक बायल बामणाल आश्रयांतू चेडूं आनमाल आश्रयांतू तशें म्हळ्यार अर्थ कसो न्ही. तांणी आनमान सांगिल्ली अशी चेडूं चलताची ताका आनम्मा तांकां चंद करून पोशिताची. बामण बायल चंद करून पळयता. तशें आसतना बायल बामणाल पुर्ती आश्रयांत आसची जाल्यार तिणें ताणें सांगिल्ली तशी चलका जाता. ती अस्वतंत्र. तशीच हांगा परमात्मान त्या अर्थार सांगचें सर्व जीव जडात्मक जगत मेगेल आश्रयांतू आस म्हूण म्हळ्यार पुरे जीव जड अस्वतंत्र. तांणी तांगेल कुश प्रकार चलूं जायना. परमात्मान सांगिल्ली तशी तांणी आसताची तेच धर्माचरण म्हणलें. जाल्यार त्याच अर्थार ताणें म्हणलें नच अहम तेषु अवस्थितः न च तेषु अहम अवस्थितः. हांव सर्व जीव जडात्मक मेगेल आश्रय आस जाल्यार हांव तांगेल आश्रयांतू ना जावं तांगेल भितर हांव ना म्हूण म्हळ्यार अर्थ कसलो गो तसो. परमात्म अंतर्यामी जावन ना म्हूण न्ही. परमात्मो खंयचे जिवांगेल आश्रय घेवन ना. तागेल आश्रयांतू जीव आसत शिवाय परमात्मा खंयचे जिवांगेल आश्रय घेवन ना. ताजे अर्थ कसले परमात्मो सर्वतंत्र स्वतंत्र ताणें कसं जाल्यार कोरयेत म्हूण सांगून. तशी कर्दम प्रजापती अंत्यकालांतू आमी भागवतांतू पळोवं येते तो स्मरण करता कशी म्हूण म्हळ्यार आत्मानां सर्वभूतेषु भगवंतं अवस्थितं अपत्यत सर्वभूतानी भगवत्यपि चात्मनी. सर्व जीवांतू जड जगतांतू भगवंताल आवास आस. सर्व जड जीवात्मक कसल सकड आसा त्या पुरे परमात्मालांतू वास करून आसाचे म्हळ्यार पुराय जनाल अंतर्यामी जावन परमात्मा आसा. सर्व जीव परमात्माला आश्रय जावन आसची. तशी वासुदेवे
भगवती सर्वज्ञे प्रत्यगात्मने त्या परमात्माक चितश्चावन ताका वासनात वासुदेवस्य म्हणटा पळय सर्व कडेन तो वास कोरनाशिल्लो देखून ताका वासुदेव म्हणलें म्हूण तशी तो परमात्मूची वासुदेव सर्व जिवांतो सर्व जडांतो वास कोरनस जाल्यार सर्व जिवांक गेले पशी तो भिन्न जावनस कोणाक गोत्तस तो मात्र हांगाचे हे जगत्या दुखून बंधमुक्त जाता तशी म्हणलें परेण भक्तिभावेन लब्धात्मा मुक्तबंधनः परेण तो देव सर्व अंगाचे चराचरात्मक जगत्यापशी जीवजडात्मक प्रपंचापशी तो भिन्नो मात्र न्ही पर म्हळ्यार भिन्न मान न्ही श्रेष्ठ म्हणता परमात्मो ह्या सर्व जगत्यापशी श्रेष्ठ आनी भिन्न जावन आसा म्हूण कोणाक कळटा त्या भक्तीन कोण तागेले परमात्माला चिंतन करता तांणी हांग दुखून मुक्त बंधन हांगाची बंधनां दुखून तांणी मुक्त जाताची मात्र न्ही इच्छा द्वेष विहीनेन सर्वत्र समचेतसा म्हणलें इच्छा द्वेष रहित जावन सर्वत्र समचेतसा इच्छा द्वेष रहित जावं काय सुरवेक रागद्वेष वियुक्तैही म्हणलें कोण हांगाची आसक्ती आनी विंगडाल वैरी द्वेष खंय आसक्ती आशस थंय द्वेष येवचे म्हणटना आशा म्हूण म्हणलें बीज काडली म्हूण जाल्यार द्वेष मद मात्सर्य म्हणलें वृक्ष जायना रेंबिकोम बी जायना ताका तशें जावन सुरवेक आमी कसो निर्मूल करता आशा तशी इच्छा म्हळ्यार आशी राग द्वेष म्हळ्यार ताजी निमती उत्पन्न जावची तसले एक भाव ते इच्छे निमती उत्पन्न जावचे ते द्वेशय सोडका कोण इच्छा द्वेष रहित जाल्ल्यांची मात्र न्ही सर्वत्र समचेतसा म्हळ्यार परमात्मो सर्व सृश्टींतू समरूपारस समत्वारस म्हूण सांगून कोण लेखता की भगवत भक्ती योगेन प्राप्ते भागवतीम गतीम तसल जनाक अनन्य भक्तीन परमात्माक तांणी पावयत कोणाक इतली पुराय गोत्त आसून इच्छा द्वेष सोडून परमात्मो सर्व कडेन आस मात्र न्ही परमात्मो बाह्यांतूय व्याप्त जावन आस पिंडांडांत देहांतूय परमात्मो आवास जावन आस म्हूण कळलेले जनाक मात्र न्ही परमात्मो पुराय कडेन आसुनूय देहा भितर आसल्यार तो पुराय जनाल पशी भिन्न श्रेष्ठ म्हूण कोणाक कळटा तांणी तितली पुराय कळलेले जनाक भगवत भक्ती आसूं का तशें जाल्यार मात्र भागवतीम गतीम प्राप्ते तांणी भागवतीम गतीम तांणी चांगगती पावताची मोक्ष पावताची म्हूण तशी समस्त जीव जडांतो परमात्मो आस जाल्यार तागेलो अनुभव आम कित्याक जायना आमकां उदकाक उज्जो वारें सकड आमगेलो अनुभवा येता उदका पडटना आमगेली चर्मा कळटा उज्जो पडकुडले आमगे हात पपी चटक्कनी म्हाका येता वारें लागतना आमकां अनुभव जाता जाल्यार परमात्मा आस आम कित्याक अनुभवाक येना तसल्यार ताचे खातीर तो सांगता न च मत्स्थानी भूतानी पश्य मे योगमैश्वरं भूतभृत् न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः अर्जुना मिगेले अचिंत्य अद्भुत पराशक्ती योगम ऐश्वर्यम म्हणलें तशी समस्त उत्पत्ती कोरनू हांव ते पुरे केल्लेले उत्पत्ती धारणय करता हेंचे मिगेले एक योगम ऐश्वरम मिगेली एक व्हड पश्चिमे योगम ऐश्वर अचिंत्य अद्भुत जावन आसूची एक ऐश्वर्य म्हळ्यार शक्ती मिगेली तशी आमकां हांगाचे पंचभूताचे स्पर्श संबंध पुराय जिवांक आस भूंय पृथ्वी वारें उदक उज्जो सकड आस आमकां स्पर्श जाल्यार परमात्माला स्पर्श नसवे ना कळीना आमकां दर्शन नसवे ना परमात्मा आमगेल्या आंगांतू आसा आमी नमगताची त्या म्हळ्यार गितेंत कृष्णान सांगला जाल्यार कितले जनाक परमात्मो आमगेल्या देहांतू असो म्हळ्यार अनुभव येयले कोणाक परमात्माला स्पर्श जाल्ले कोणा परमात्माला दर्शन जाल्लें ना भारी कश्ट हांकां प्रति एक विशयाचे त्या पंचभूतात्मकाचे सर्व सृश्टीचे प्रति एक विशयाचे स्पर्श जिवा जाता म्हळ्यार शरिराक जाता आनी प्रति अंगाचे जीव सृश्टी दोळ्या दिसता एकच वेळे दोळ मुजवील म्हूण लेख्या काळोख जल म्हूण लेख्या कोणकी एकलो लाग गेलो जेवो कोणकी एक येद्रा दुखून चमकले ते एक ताजे वासाणीन की परमळान की
जेव्हा कसलकी एक अनुभूती येऊन की आमकां कळटा तांणी आयलींची म्हूण सांगून कोण की आयला आमगेल्या दारा दुखून वतरस तशें परेन मना मत्ता जाल्यार देवाल अनुभव जायना देव आमगेले देहान तूं असं म्हणटात न्हू जाल्यार आमकां देवाले अनुभव जायना इत्ते आमगेल्या शरिरान तूं असल्यार तागेलो स्पर्शय जायना तो आमगेल्या दोळ्याकय दिसना आमगेले खंयचेय इंद्रियाक तागेलो अनुभव जायना इत्ते नच्या मत्तस्थानी भूतानी म्हळ्यार हांव पुरे सृश्टीन तूं आस जाल्यार कोणाकय कळना हांव आस म्हूण सांगून म्हळ्यार देवालो अनुभव कोणाकय जायना हेंच आमकां संशय जेवचे देव ना दिसता म्हूण न्हय देव आमकां आपुणू आसता सगळो दिसू जाल्यार आमकां तागेलो स्पर्श जायना देव आमगेले अंतर्यांतू आसता जाल्यार आमकां हृदयांत तागेलो अनुभव जायना जाल्यार आमगेले वट्ट कोण आसाचे पळय तांणी आमकां दिसताची इत्याक म्हळ्यार तांगेले जड देह न्हू ते आमकां दिसता परमात्माले जड देहवे पंचभूतात्मक शरीर वे न्हय परमात्मो आमगेले म्हण केन्नायच न्हय आमगेले शरीर म्हण की तागेले शरीरय न्हय आमगेले पुरे प्राकृत देह रक्त मांस रेशी आनीक दुसरेक एक हड्ड गिड्ड पुरे आसूं तसलो एक प्राकृत देह जाल्यार परमात्माले अप्राकृत देह म्हणटाची तेचे आमी हांगा दुखून हेकडे तेकडे वतल जनाले एक गंध म्हळ्यार तांणी सेंट मारतलीची न्हय एक आमगेले वटून नित्य आशिल्ल्यात आमगेले चिरडाले तशी कसलो नित्य आमी दवरून अनुभव घेवन आशिल्ले तांगेले एक होमेची जाल्यार तांगे एक वासाण ती आमकां लागीं येतना कळटा हें अमकी जन आमगेले घरकडचे कोण म्हणून आमकां कळटा जाल्यार परमात्मा आमगेले वटूस तागेले गंध समीत आमकां सवयना इत्याक कशी परमात्मा पळोवच्याक दिव्य दृश्टी जावका की परमात्माले एक अनुभव नांका जावका जाल्यार स्पेशल नांका जावका ताजे खातीर पुರಂದರದಾಸನ್ म्हणलेले ಕಣ್ಣಿನೊಳಗೆ ನೋಡೋ ಒಳಗಣ್ಣಿನೊಳಗೆ ನೋಡೋ ಬಾಹ್ಯ दृष्टी तो दिसना अंतरदृष्टीक मात्र परमात्मा गोचर जाता म्हणून म्हळ्यार देवालो अनुभव आमकां जायना इत्याक म्हळ्यार परमात्माले अप्राकृत देह अप्राकृत कसले ते अनुभवा येवकावे आमगेले बाह्य म्हणटा पळय भायरचे दोळो नाक चर्म हाजे निमती आमकां परमात्माले एक गंध स्पर्श दर्शन कसलेय जायना तशी परमात्मान म्हणजे हांव आसून नानतल्या बरी दिसता पुराय जनाक म्हणून आसूनय नानतल्या बरी म्हळ्यार आमगेले अनुभव कोणाकय जायना म्हणटना आसूनय ना म्हूण लेखताची म्हणून शिवाय आसूनय नानतल्या बरी म्हळ्यार परमात्मास आमकां कळना तितलेची सामान्य जनांक कळना कोण की भक्तीन परमात्माक एक कसं म्हणजे परमात्माले एक दर्शन जेवचें तसलें योग्यता प्राप्त करून घेतला पळय भक्ती ताकाय भक्ती जावका तितलेच रे पावना परमात्माला अनुग्रही त्या भक्ताल वयर जाल्यार मात्र परमात्मो आस म्हूण सांगून पुराय जनाक कळटा ताजे खातीर म्हणटाचे पळय कसले जगन्नाथदास हरिकथामृत सारांतू सांगताची कसले म्हळ्यार श्रवण नयन घ्राणत्वग्रस ನಿಮಗಳಲ್ಲಿ ವಾಕ್ಪಾಣಿ ಪಾದ ದ್ಯವಯವಗಳಲ್ಲಿ ತದ್ಗುಣಗಳಲ್ಲಿ ತತ್ಪತಿಗಳೊಳಗೆ ಪ್ರವಿತತನು ತಾನಾಗಿ ಶ್ರತಿಪತಿ ವಿವಿಧ ಕರ್ಮವ ಮಾಡಿಸಿ ಭವಕ್ಕೆ ಕಾರಣನಾಗಿ ತಿರುಗಿಸುತಿಹನು ತಿಳಿಸದಲೇ म्हळ्यार परमात्मो सर्वाधार जावन आस पंच इंद्रिय श्रवण नयन घ्राण त्वक रस हे पंच इंद्रिय म्हणटाची दोळो कानु घ्राण म्हळ्यार नाक त्वक म्हळ्यार चर्म रस म्हळ्यार जीभ हे पंचेंद्रियाकय ज्ञानेंद्रियाकय प्रेरक जाता शब्द स्पर्श इत्यादी परमात्मूच आमकां गोतना आमकां परमात्मा करता म्हणून जाल्यार करचें परमात्मानाची आमी सहजशी आमकां गाणे येयली पोरंबळ येयलो दोळ्या दिसले कान्ना आयकपळ्ळे हें मनुश्य देहाचें सहज म्हणून जाल्यार ना परमात्मान हे पळय करूचें पळय कितले जाणां कान आसता आयकपडची शक्ती आसना दोळो भायरच्यान दोळो आसा अशी दिसता जाल्यार त्या दोळ्यान तो शक्ती आसना पळोवची कितलीं जनाक पळया ते इत्ती निमती जीब आस जीब दिगी भायर घालिल्ली भायर घालतना दिगी येता जाल्यार तांतू उल्लोवचें जायना हे पळय कसलें तांतू परमात्मा ना तांकां
तशी हांगा आम आसल्यारी कोणाकय कळना म्हाका कोणीय पळयनाची म्हूण सांगून तो सांगता तशे खातीर सांगता पश्यमे योगमैश्वर्यम म्हळ्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार हेंचे मेगेल सामर्थ्य हेंचे मेगेल अद्भुत शक्ती सगळे जगत सृश्टी करचे एक महा ऐश्वर्य म्हळ्यार महा अद्भुत शक्ती परमात्माला न्हू ती सगळे जगतीय सृष्टी करता मू तो भूतभृत न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः भूतभृत न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः म्हणली ताणें म्हळ्यार भूतभृत सर्व जीव जड कसकसलस पळय ते पुरे हांवें धारण केला जाल्यार हांव तांतूं ना म्हळ्यार परमात्मा आमगेलो अंतर्यामी जावन ना म्हणणे सुरेख सांगला ताजे अर्थ कसले म्हळ्यार परमात्मो आमगेले प्रति अंगांतू आसू तो जाल्यार आमकां कळना इत्याक म्हळ्यार आमकां ते परमात्मान आमगेलांतू आशिल्ले विशय कळचे तसले कसले एक शक्ती सामर्थ्यिका आमी घेनी इत्या म्हळ्यार परमात्मा आमगेल म्हणे की प्राकृत देहाच्यो न्हय तशें ताजे खातीर सांगचें मेगेल जिवांत पुराय जनसाचे मेगेल आश्रय घेताची म्हळ्यार ताजे अर्थ हांगाचे जीव जडात्मक जगत अस्वतंत्र परमात्मो हांव तांतूं ना म्हणली पळताणें न च भूतस्थो हांव ना इत्याक म्हळ्यार परमात्मो स्वतंत्र तशे खातीर सांगचें इंद्रिय आमगेले इंद्रिय आसूचे देह आस पळय त्या देहाचे धारकत्व प्रेरकत्व पुरे परमात्माला न्हय ते म्हळ्यार धारकत्व म्हळ्यार कसो न्हय ते देह एक जिवात्मा मेळचे त्या परमात्माला निर्णय तेंची त्या देहा आशिल्ली इंद्रियान कसकसल कोरका हें प्रेरण करचें परमात्मान म्हूण म्हणेल खातीर धारकत्व प्रेरकत्व पुरे परमात्मा मेळ्ळा म्हणचें जाल्यार ताजे संबंध परमात्माक ना म्हणटा तो म्हळ्यार कसो न्ही एक समज सांगता जाल्यार आतां एक जैल म्हणस वयव्या ते जैला भितर कोणाक घालचें कोण दिश मारला कोण चोरी केला कोणाक अपराध केला तांकां पुरे जैला व्हरून घालताची तेंचे जैलान तूं जैलर म्हणूय आसा वयव्या ताणें सगळो दीस त्या जैलान तूं वचचें म्हणली कुडले ताणें दिश मारला वे कोणाकय तोवय अपराधी वे ताणें कोणाकय जो कांपलावे कोणाले वस्तू कोणाकय अपहरण केला वे कांय ना जाल्यार तोवय त्या जैलान तूं आसता पळय ताजे अर्थ कसले म्हळ्यार कारागृहांत तूं ताणें आसुका तागेलें एक काम आसता थंय ताजे खातीर शिवाय ताणें कसले चुकी करून कारागृहांत आशिल्लो न्हय तो तशीची चरतल्या तोंडान तूं विश आसता जाल्यार त्या विशा निमती चरतल्या कसले अपाय आसवे ना तशी परमात्मा आमकां दिसना तागेलें सामर्थ्य आमकां कळना म्हणली कुडल्या परमात्मा ना म्हणणे तशी त्याच विशयाक मे योगम ऐश्वर्यम पश्य म्हणचे ताणें मेगेली हें एक अत्यधिक शक्ती तूं पळय म्हळ्यार अनुभवा घे म्हूण आतां तशीच आमी म्हणटा पळय केलो सकडी हॉरर शोनी पळयता तांणी दिसनाचे आमकां भूत प्रेत पिशास कसले दिसनाचे ताजे अनुभव जाता पळय इत्याक म्हळ्यार तांगेल पापा निमती तांकां देह मेळना नातील तसल गती मेळ्ळा वयव्या तांगेल पापिश्ट गुणा निमती तांकां देह दिनी देवान जाल्यार तांणी कांय स्वतंत्र न्ही देह ना म्हणले कुडले तांणी अस्वतंत्र तांगेले कसं की पाप पुराय सरली नंतर तांकां देह मेळचे तशी देवान सांगचें मम आत्मा भूतभावनः हांव हांगा सर्व सृश्टी करता शब्दादी तन्मात्र हांवें सृश्टी करचें पंचभूतय हांवें सृश्टी केलेले हें पुरे मेगेली सृश्टी मेगेले भितर आस जाल्यार ताजे संबंध म्हाका ना म्हळ्यार ह्या सृश्टीन तूं कसलो सकडस पुराय अस्वतंत्र हांव सांगिल्लें तशें आयकुचें तेंची हांव स्वतंत्र जाल्लें देखून त्या पुराय जिवांत हांव आसल्यार हांव जावन आसता स्वतंत्र जावन आसता त्या जिवाचे म्हाका कसलें पडलेलें ना तशें म्हळ्यार हे पंच इंद्रिय कर्मेंद्रिय ताजे पुरे कसले विकार जेवो ते कर्मेंद्रियान पंच ज्ञानेंद्रियान कसले सकड जाल्ला ताजे कसले पाप पुण्य त्या पुरे परमात्मान
इत्या म्हळ्यार ताणें भोगोवच्याक आमगेल दी ह्या भितर आसचे शिवाय भोगच्याक न्ही, ताका हांगा भोगची कसलें ना. तो परमात्मा ते देहांतू जीवात्माल वटो आसता कसल्याक म्हळ्यार ते जीवात्माक ताजे प्रारब्ध कर्म अनुसार जावन सर्व भोगोवच्याक तो आसता म्हूण सांगून म्हळ्यार एक इंद्रजाल म्हणटाचे कोण आमी म्हणटा पळय इंद्रजाल म्हळ्यार तो एक ह्या पळय करता जादूगर म्हणटाचे. तो कसो करता म्हळ्यार तो ब्लेड खाता, तो कसो उज्जो तोंडा दवरता जाल्यार ताका कसलेंय जायना बय ताक एक तागेले कसो की इंद्रजालान कणकट्ट म्हणटाचे न्ही जावन न्हू ब्लेड खाता जाल्यार कसलें जायना म्हळ्यार ताका तसले कसो की सकट ताणें अभ्यास करून घेतला. म्हणटना सर्व चराचर वस्तू सृश्टी केलेले परमात्माक प्रपंच सृश्टी केल्लेले ताजी परिणाम ना म्हाका म्हळ्यार तशी तसल सामर्थ्य ना ताका तसल तेंचे ताण सांगचें पश्यामी योगमैश्वरम म्हूण म्हळें तशी परमात्माल भक्तांकय असल पळय कसो न्ही एक सिद्धी म्हणटा पळय त्या परमात्माल दयेन येवचें. आतां प्रहलादली काणी काडल्यार प्रहलादाक उदक घालता, उदकांत बुडयता, विश घालता, ताका कसो केलो रे प्रहलादाक कांय जायना. तेदन प्रहलादा की हिरण्यकशीप निमगीत कई तुका हें पंचभुताची निमती कसले तोंदरे जायनी म्हळ्यार कसले जो मॅजिक कसवे तुगेल्यान तूं म्हूण म्हणटना प्रहलाद सांगता की कसले मंत्र तंत्र स्वे मॅजिक स्वे तो निमगिता. तेदन प्रहलाद सांगता की न मंत्राधिकृत कृतचेतत् न च नैसर्गिको मम प्रभाव एष सामान्यो यस्य यस्य अच्युतो हृदि. या विष्णू पुराणा येवची काणी न मंत्राधिकृत न च एतत् नैसर्गिको मम म्हणटा म्हळ्यार हें कसले मंत्र तंत्र न्ही आनी कसले एक नॅचुरली एक कसो की मेगेलान तूं शक्ती म्हळ्यार त्या वयना तूं म्हाका कसलो हिंस दिता पळय हें पुराय सैसूचे शक्ती म्हाका मंत्र तंत्रान येयली न्ही मेगेल आंगांतूय ती शक्ती आशिल्ली म्हणूय ना जाल्यार कोणाल हृदयांत तूं परमात्मो आस पळय तागेल प्रभावान हें पुराय म्हाका गेलुवचें जाल्लें. कोणाल हृदयांत परमात्मा राबून आस ताका हे पुराय सामान्य जाल्लेले विशय म्हूण तो सांगता. म्हळ्यार आतां तसल्या परमात्मा आमगेल हृदयांत ना आमी आस जाल्यार आमी कश्ट भोगताच पळय. प्रहलादाल म्हणके कश्ट जिखसूचे आमकां जाल्लावे म्हळ्यार आमी प्रहलादाल वरी भक्त न्ही. आमकां परमात्माले कसलेच आमकां कळनी आमी प्रहलादाल वरी भक्त न्हयची न्ही. परमात्मा कसलो म्हूण प्रहलादा कळलेले वरी आमकां कळनी तशें आमी कश्ट भोगतरच प्रहलादान परमात्माक अनुग्रह प्राप्त करून घेवची तसलें एक पात्रत्व तागेल्या अंगांत आशिल्लें देखून ताका कसलेच कश्ट जायनातले बरें केल्ले जाल्यार आमी तें आनीकय पात्रत्व आमगेल्या अंगांत येयनी आमी ती साधन करनी देखून आमगेल्या अंगांत परमात्मा आसल्यार आमी ते कश्ट भोगचे प्रकार कश्ट भोगूंक जाल्ला म्हूण सांगून तशीच ह्या श्लोकाचें तात्पर्य कसलें म्हूण येता म्हळ्यार आतां आकाश म्हूण म्हळें अवकाश म्हणटाची स्पेस ते तांतू वाऱ्याक ते आधार दिता वय मोड वारे सकट ताजे आधारान तूं आसताच पळय जाल्यार त्या मोडा परिणाम आकाशात येतवे त्या वाऱ्या परिणाम आकाशात येतवे ना. तशीच जगत्याक परमात्मा आधार जावन आसल्यार तो ताजे परिणाम जगत्याचे परिणाम परमात्माक ना म्हूण ताणें सांगचें. आतां परमात्मा तागेलें एक व्यापकत्व आसल्यार मागीर अंतर्यामी जावन आसल्यार तागेलें असंगत्व निर्विकारत्व पुराय सांगली न्हय आनी भूत भावना स्वरुपाचें एक स्पश्टीकरण दिल्ली न्हय ताणें. आनी मुखार सुनू सर्व भुतांगेल सृश्टी कशी करता प्रलय कसल करता ताजी कल्प म्हळ्यार कसले ह्या पुराय मुखार सुनूची श्लोकान तूं सांगता तो इत्याक म्हळ्यार ताणें सांगला न्हय तागेले प्रितीचो मात्र न्ही व्हड भक्त जावन आशिल्ले अर्जुनाक मेगेले ज्ञानय सांगता विज्ञानय सांगता म्हूण सांगला न्हय ताजे खातीर तो अर्जुनाक पुराय हांगा आनी मुखारच्या श्लोकांत तागेले आनीक कसले सकडे विशेश जाल्लो विशय आसा ते सांगता ते कसं म्हूण आमी पायचे दिसाचे गीतामृत धारेंत पळोवया. आज सांगेल गीतामृत धारा परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.